करतानाच काळा झार नवरा काढायचा. म्हणजे कोणत्या पोरीने बघितलंच नाही पाहिजे. लफड्याचा तर काही प्रश्नच येत नाही. मग कसे ज्या आईला चेहरा लईच काळा पडलाय, जरा गोरं व्हायची क्रीम घेतली पाहिजे. हो मॅडम, चेहरा लई काळा पडलाय, जरा गोरं व्हायची क्रीम आहे का? हो आहे की. किती रुपये पर्यंत आहे? 400 वाली पण आहे आणि 1200 वाली पण आहे. बरं ती 1200च्या क्रीम न गोरं होईल ना? हो, त्याचा रिझल्ट चांगला आहे. बरं द्या मग ती क्रीम. अहो, वरची 1 नंबरची क्रीम द्या हो. कुठली ग? आईला एवढ्या वर्षात ह्यो गोरा झाला नाही आणि मला काय गोरा करणार आहे? रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. काल माझ्या वॉलेट मध्ये मी 5000 रुपये ठेवले होते, कुठे गेले? अच्छा. काय? अगं, काल माझ्या वॉलेट मध्ये मी 5000 रुपये ठेवले होते, ते कुठे गेले? काय म्हंटला? काय ऐकू ना? अगं, तुला समजते का मी काय म्हणतोय? हे माझं वॉलेट आहे, यात मी 5000 रुपये ठेवले होते, ते आता मला दिसत नाहीयेत, कुठे गेले? अहो, खरंच मला काय ऐकू ना. देवा, एक काम करा, तुम्ही इथं बसा, तुम्हाला ऐकू येते का बघा. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. काल रात्री 2 वाजता व्हॉट्सअपवर कोणाशी बोलत होता? काय? काल रात्री 2 वाजता हा. कोणाशी बोलत होता? काय म्हणलीस? काय ऐकाली ना ग? या खुर्चीचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय हो, नक्कीच. तिथे बसल्यावर काय ऐकायलाच येत नाही. खरंच म्हणत होतीस की. बघतो वरती असतील पैसे. हा, ए यार, ते माणूस बघ ना, ते तुला गाडी चालवता येते का रे? नीट चालव ना गाडी. अरे ते रॉंग साईड येऊ लागलं, गाडी बघ ना. लेफ्ट दे. इंडिकेटर देते नाही कर तुला. अरे याला गाडी येते का रे? अरे ते रॉंग साईड भाड्या गाडी चालवता येते तुला? गड्डे किती बघ ना. बापरे, वळ येऊ राहिलं ना यार, मी चांगली चालू राहिलो ना यार, गाडी किती चालू झक मारा, चांगली चालू राहिलं तो गाडी. 40च्या वर जायचं नाही, 40च्या खाली ठेवायची. जास्त स्पीड वाढवायची नाही. एक तर तुला चालवता येत नाही आणि ते गेअर जरा कमी करत जाय, वाढवतच नको, ठेवत जाऊ. पुढं पाय त्याचं नको ऐकू, माणूस येऊ राहिला तिकडे. आणि ते पेट्रोल बी टाकत जाय गाडीत जरा. गड्डे बिड्डे पाहत जाय चालताना, पोरीच नको अरे पाहत ते जाऊ. गाडी आली ना. गाडी बघ ना, येऊ राहिली. तुला समजा तू गाडी नीट गाडी घेत चालवा. तू डोकं नको खराब करू आजा बरं का. हेल्मेट बी घालत नाही. हेल्मेट घालून येत जाय. अरे येडा, एका गाडीवर 3 जण जमत नाही, आपल्याला ट्रॅफिकचे नियम पाळावे लागतात. आपण एकटा 3 जण चाललो आणि तुम्ही त्याच्यात ज्ञान देऊ राहिले यार. गाडी प्लॅन तुमचा होता ना, आपण ट्रिपल सीट जाऊ म्हणून, लवकर जाऊ, काम करू म्हणून. बोलतो राहिलो पण यायचा पत्ता नाही आला तर अशी गाडी चालू राहिला. भाडखाऊ गाडी चालवायचे काही नियम राहते, सिग्नल राहते, पोलीसवाले उभे राहते. गाडीचा ग तरी माहिती, गिअर माहिती तुला? तुमच्या मायचा ताण तुमच्या. तुला काही काम धंदा नाही कर, रिकामं ज्ञान तू लागलं तर तुला माहिती ते गाडी कशी चालवतो. त्याच्या मायला यायला ग गाडीचं माहित नाही, मला म्हणून राहिला ग गाडीचं माहिती का? आवडत काय? अरे लहानपणी माझ्या बापान मला सायकलनी गाडी घेऊन दिली होती, पाया पुरत नव्हती, तेव्हापासून गाडी चालली. तुम्ही मला सांगतो गाडी येत नाही, भाड खाऊ आवडत काय? रप मारू राहिला. पोहोचले का घरी? हो. जाताना काही त्रास? नाही. सामान आणलं सगळं व्यवस्थित? सामान सगळं आणलं ना. तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही काहीतरी विसरले? नाही. अहो, मला विसरले तुम्ही इथं. 5 मिनिटात आलो. बावळाट. हे काय अजून दिसते नाही. हा, आलेत आता, ह्यांच्याकडे बघतेच, येऊ द्या. काय ही काय वेळ असती का यायची? 12 वाजलेत, काही समजतं का? जर का उद्यापासून 7 वाजायच्या आत घरी नाही आले ना, तर जेवायला पण देणार नाही, घरात पण घेणार नाही, मी माहेरी निघून जाईल. तू झेंडे की झेंडे, तुझी झेंड. त्या बायकोचा बैल झालाय तू बैल. तुझी बायको तुला एवढी बोलून गेली, तू तोंडातून एक शब्द सुद्धा नाही काढला. भोकाच्या फुलच्यान काढले मी. बायको, मी ना मित्रांसोबत 30 पार्टीला जाऊन येतो. तुमच्याकडे सर्वांसाठी वेळ आहे, माझे 2 शब्द ऐकायला वेळ नाहीये. एवढाच ना, बोल पटकन, चल 2 शब्द. नाही जायचं. कापड सगळी धुवून झालेत बघ. या आता वाळत तुझं तू घाल.
सांगाय का लागलाय एवढी चांगली आहे काय? काय मी पसंत केली म्हणजे माझ्या पोराला मी पसंत आली सोडा. एवढी भारी आहे म्हणलं ती आपल्याच घरात आली पाहिजे बघा. माझं काम हलकं होईल ते होईल, खरं सगळ्यात भारी माझ्या पोरग्याचं काम लय हलकं होईल. काय फोटो फोटो बर बर ते ना एखादा फोटो असला तर पाठवा की. पोरग बी माझं जवळच आहे हो. आम्ही दोघं पण फोटो बघीन आणि आवडली तर लगेच उरकून टाकीन. तू वॉशिंग मशीन बद्दल बोलत होतीस. होय, आता तुझं काम लय हलकं होतंय बघ. अगं बाई उतर ना, मी कमून उतरू? गाडीचं पेट्रोल संपलंय. मी नाही उतरणार. उतर. माझ्या माग पाहिलं तर लय पेट्रोल होतं, आता कुठं गेलं? तेव्हाच संपलं. उतर आता. नाही उतरणार. हॅलो, कुठे आहे तो? अरे थायलंडला चाललो. नुसतं आडवं बोलायला द्यावा. अरे 5 मिनिटं झालं ना घरून निघलो, ऑफिसला चाललो असेल ना. ते पोरग रडायला ना पप्पा पप्पा करून. अरे मग काय त्या पोराला आता ऑफिसला घेऊन येऊ का? या आता जेवायला. हॅलो, कुठे आहे तो? काय विचारतील कुठं 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 म्हणजे ऑफिसला तर कुठं? ऐका ना, मम्मी ये म्हणते तिकडे मला. जा ना मग. हो, तुम्हाला तर तेवढंच पाहिजे, मी नसलेलीच बरी आहे. बरं मग एक काम कर, पुढच्या महिन्यात दिवाळी आलीच आहे ना, तेव्हा जा मग. हो, तुम्हाला तर वाटतं मी इथंच राहा, तिकडे कधीच नाही जावा. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अरे ऐक ना, एक ऑनलाईन टी शर्ट आवडलं होतं, मागू का? काय ऑनलाईन बिनलाईन मागायचे नाही, चांगले नसते ते कपडे. तर ऐका ना, तुम्हाला जर हे लोन पाहिजे, तुम्हाला ते कागद लागणारच आहे, ते तुम्हाला द्यावंच लागेल. हॅलो, कुठे आहे तू? अरे तू सारखं विचारित जाऊ नको बरं. कुठं? मी ऑफिसच्या कामात आहे. एक ऑनलाईन साडी आवडली, मागू का? अरे ऑनलाईन कशाला मागवी ती, आपण इथं घेऊ ना. तुम्हाला म्हणलं की काही जमती, मला म्हणलं की चांगली नसती. महादेव बाई, हा तुम्ही ऑनलाईन ते कागद आहे का द्या, नाही तर जाय तिकडेच. मग जेवायला पाहिजे? जेवण पण नको, पाणी पाहिजे? मग काय पाहिजे? एक पप्पी पाहिजे होती. द्या ना गरीबाला मॅडम. ओ मॅडम द्या ना. मम्मी काय रागवलीस आमच्यावर? आम्ही काय केले का? बोल ना. मम्मी सांग ना, काय झालंय? ए बाई काय रागवलीस बाई? सांग ना. अगं ऐक तरी, सांगून तरी जा. मम्मी काय रागवलीस बाई, सांग ना. मम्मी सांग ना ग बाई, मगापासून विचारायलोय. होय काय झालं सांग ना, का रुसलेस आमच्यावर? मम्मी सांग ना, काय झालंय नक्की, काय झालंय ते तरी सांग, कारण तरी सांग मला काय झालंय. मी रील्स पाठवते, त्याला लाईक करते का? ए चला ऋषी आलाय, उशीर झालाय, चल लवकर. हा चल 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 चल. अरे तुला एक गोष्ट सांगायची होती मला. हा सांग ना. पण याच्या समोर नको. हा चल लांब जाऊन सांग. काय रे काय? आता हे ऐक फक्त, त्याच्याकडे बघून ना फक्त स्माइल कर. पाहू ना 2 मिनिटं आम्ही बाहेर जाऊ. काय आलं? अरे आमच्या ती पोर बघितली की ती काळी आहे दिसायला. अरे मग काय आलं काळे असले तर? अरे असं वाटतं ती टोलना किंवा जाती कुठं कामाला. अरे शुभे, तू वाटून फायदा आहे का? आणि काळ्या पुरी मनाने भारी असतात. अरे आमच्या तिचे दात पण पुढे आहेत राव. तू दातानंतर तारा लाव ना, दात काय आज जाणार नाही का?
हळू बोल. ती डोळ्यात चकली आणि साडी घातली असती ना मी तिच्यापेक्षा भारी दिसला असतो. आणि शिवाय ते सगळं जाऊ दे, यांचा बंगला बघ ना किती मोठा आहे आणि यांच्या लय प्रॉपर्टी आहे मला चांगलं माहिती. त्यामुळे ना तू मागचा पुढचा अजिबात विचार न करताय ना त्या पोरीला हा म्हणून टाक. तुझ्या आयुष्याचं आहे ना बाळा कल्याण होईन कल्याण. ते जाऊ दे आमच्या माझ्या जागी तू असतं ते केलं असतं का लग्न. असल्या काळ्या कोळ्या पुरी बरोबर मी लग्न करीन का? त्यापेक्षा मी रांडवर राहीन. सोन्याची चेन का पाय बरं. चला. अरे काय झालं, सोन्याची नव्हे का? सोन्याची आहे पण मला त्याची डिझाईन नाही आवडली. वुमेन दादा जेव्हा तुम्हाला पैशाची गरज होती तेव्हा मी पैसे दिले ना. मग आज मला 1 लाख रुपयाची गरज आहे तर मग तुम्ही का नाही देते? अहो तुम्ही भीक म्हणून दिले होते. अरे तर मग भीक म्हणूनच द्या, पण द्या ना. तुम्ही दोघांनी मग पैसे खाल्ला ना, तुम्हाला दोघांना कधीच बसणार नाही. आईला मायऱ्या लहानपणी मास्तरांनी चुकीचं शिकवलेला का? काय रे? अरे मानवाच्या 3च मूलभूत गरजा सांगितल्या, अन्न वस्त्र निवारा. हा मग बरोबर आहे की. आणि बायको. ओय साडी बघा किती छान आहे. दाखवत होते. मीठ कमी याला. आत्ता शिक झालं ते भारी. 1 नंबर. चाकण आहे का? अरे तुला अक्कल आहे का? एवढी जण रिक्षात बसवल्या, 3 जणांची कॅपॅसिटी, तू 10 जण बोकांडी घेऊन चालले. याच्यातलं एखादं पडलं चढलं मी याला तू देणार आहे भरून. तुला काय का तेवढे पैसे 10,000 रुपये पाहिजे? तू लोकांची योची करतो का कुत्रे? परत जर एवढी माणसं दिसली रिक्षा तुझ्या नावाची कंप्लेंटच करतो. बेबीचं जेवण फारच छान होतं. अरे बाळा, मी नेहमी चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन येत असतो. हे घे बिल. 1 मिनिट, हे तू काय केलंय? बिल दिलं ना. तू स्वतः पैसे दिले. हे बघ, बॉयफ्रेंड तुझा आहे मी, कळलं का? तर पैसे मी देणार, एक शब्द बोलायचा नाही. धरा. चल. तुला माहिती आहे ना पैसे मी देत असतो. अहो तुमचं जास्त प्रेम माझ्यावर आहे ना? नाही, त्यांचं जास्त प्रेम आहे ना माझ्यावर आहे. अय बाई, माझ्या पप्पांनी ना त्यांना बक्कळ पैसा फॉर्च्युनर गिफ्ट केलीये. माझ्या पप्पांनी ना बागायती 20 एकर जमीन माझ्या नावावर केलीये. मला स्वयंपाक चांगला बनवता येतो. मी तुझ्यापेक्षा दिसायला छान. पूजा ती का तुझ्या त्या दिसण्याला व्हाय का? कुठं न्यायच्या लायकीची आहे का तू? कुठं बी गेले तर मला घेऊन जाते ते सोबत का? आणि ते जेवायला मला घेऊन हा, जातात. जेवायला जाशील ना, पण बाहेर कुठं जायचं? कुठं काय बोलावं? सुपार आहे का तुला? त्यांना माहिती ना मला हाय म्हणून तर केलं ना मला. पाहिलं का बाई असं बोलत? तिनं जास्त बडबड केली नाही, हिला घराच्या बाहेर राखला. माझं ना तुमच्या दोघींवर ना खूप प्रेम आहे. तुम्हाला सांगतो, तुझ्या बापाने हे दिलंय, तुझ्या बापाने ते दिलंय, ते मला नका सांगू. लग्नामध्ये ना तुम्हा दोघींना पण सोनं मी केलंय. आणि ना तुम्हाला दोघींना पण सांगायला, माझ्या बापाने हे दिलं आणि माझ्या बापाने ते दिले गेलं नाही. एवढं सगळं माझ्या बापाने बांधले, तुम्ही दोघी माझ्या घरात राहताय. ए तू आहे स्वयंपाकाला लाग, आणि तू चल जरा बोलायचंय तुझ्याशी. सर, तुमचा इन्शुरन्स झालेला आहे. तुम्हाला काही पण दुखापत झाली ना 2 लाख रुपये मिळून जातील. चला येऊ का मॅडम? आयला बरं झालं मग इन्शुरन्स काढला. अरे या वर्षात इतका खर्च झाला ना, लय खर्च होत होता. अरे साने, इन्शुरन्स तर असं पण घेतलाय ना तू आता. हा मग एक आयडिया माझ्या डोक्यात.
काय रे? काम करू, तुझा हात ना मोडून टाकू. 2 लाख रुपये क्लेम होतील, लाख रुपये हात नीट करायला खर्च येईल, लाख रुपये आपल्या दोघांना होतील, 50,000 वाटून घेऊ रे. 50,000? हा तर सोन्या, जेवढी ताकद आहे ना तुझ्यात तेवढं ताकदीने जोरात हाण हाताव. एकच मिनिट. हाडकाचा पाच चुरा चुरा झाला ना, 3 लाख रुपये खर्च येईल. सफरचंद कशी हो? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. सफरचंद कसे? 250 रुपये किलो. कसो 100ला 1.25 किलो. 50 ना द्या की. आईला 4 व्हीलर गेलो 500 रुपये दर सांगितला. 2 व्हीलर वरनं गेलो निम्मा दर सांगितला. सायकल घेऊन गेल्यावर 100ला 1.25 किलो देतो म्हणून. आईला काय म्हणते 50 रुपयालाच घेणार सफरचंद काय म्हणते. रांधाच्या फुकट नाही ग बसणार नाही तिकडे फुकट घेऊन जा. तुझ्या घरी मी आलो शकून. लवकर या जेवण करायचं. आलो सोय पटकन. बरं झालं बाबा शेत केला थंडी वाजला भाऊ अरे फुकट नका शकून भाऊ, आराम इकून एक कसं गोळा करून आणलं, तो सासू घेऊन ये ना. काय मामा गेलं ना ते रागात, कशाला बोलले तुम्ही त्याला. ओ आणली सासू बोला आता. काय येडं भाऊ त्याला. कशी भारी ग. आणायची का? हा बर आणूया, पण तुला पहिलं सांगतोय दोघींनी भांडायचं नाही, गुन्ह्या गोविंदान राहायचं आणि दोघींनी मिळून पोरं सांभाळायची. साडीबद्दल बोलते मी. साडीबद्दल बोलते मी. अरे बायको माझी छान र छान, का बरं? पण डोक्याला देती तान. अयो गाडी घेतली काय? हा कालच घेतली. कशी वाटायली? हप्त्यावर घेतली असेल. घ्या पेढे. अयो कायची पेढे? नोकरी लागली ना मला. वशीला लावलं असेल. गजब बेइज्जती. लग्न आहे पुढच्या महिन्यात, नक्की या. वा 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 जमलं बाबा. उरीत काहीतरी दोष असेल. अरे का होय व प्रवीण सुतार ना. हा आम्ही प्रवीण सुतार. ती शाकऱ्या म्हणला तुमची गाडी ऐकायची. काय म्हणला? नाही ऐकायची बा गाडी माझी. नाही हो ऐकायची. नाही ऐकायची. होय तुमची तारांबळ चालली काय? हा लय तारांबळ चालली यार. मी काय की गाडी. तारांबळीत आणि गाडी विकण्याचा काय संबंध आहे? अहो तसं नाही हो, गाडी ऐकली की पैसा येईल आणि पैसा आला की तारांबळ जाईल. अरे मला नाही ऐकायची गाडी बाबा, जा तू. ऐकायची नाही का? नाही ऐकायची. अहो थोडी तरी का? थोडी का? थोडी ऐकतात का गाडी? तसं नाही हो, ही टायर तरी का? अरे मला नाही ऐकायचा टायर बाबा. मोठी हँडल का? मला हँडल बिंडल काही ऐकायचं नाही, जा तू. बरं हँडल नाही ऐकायचा, ही टाकी का? अरे टाकीन हँडल असं कुठं काय ऐकतात वय? हा मग इंडिकेटर का? का तू येडा झालाय काय? मला काही ऐकायचं नाही, जा तू. हा मग इंजिन का? इंजिन निघलं ना पैसे पण जास्त येतात आणि तुमची तारांबर पण जाईल. निघतो का इथून आता? लय डोकं खाल्लंय तू माझं. मला ऐकायचं असतं मी गाडी ऐकील की. अहो मग तुम्हाला मी तेच सांगतोय, गाडी का? तुझ्या हे बघ हे मुलीकडले ना मुलगी द्यायला तयार आहे. तुला दिसत नाही हे त्यांना कळलं नाही पाहिजे बरं का. हो तिकडं चल. मग मी काय म्हणतो, मुलगी पसंत आहे का? वा 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 वा. आता या गोष्टी आहे ना, आपण आहे ना मुलाच्या हाताने मुलीला पेढे खाऊ घालू बघा. हा पिशीत बॉक्स आहे, पिशीतून बॉक्स काढा त्याच्यातून पेढा घे तिला सर काय.
आईला पेढे पेढे नाही दिले, केळ दिले. हा हॅलो. हा ठीक आहे. भैया काय एक कॉल लावायचा होता, मोबाईल देता का? तुझ्या फोनला काय झालंय? माझा फोन स्विच ऑफ झाला त्यामुळे म्हणतोय. कोणाला लावायचा आहे फोन? अहो गर्लफ्रेंडला फोन लावायचा होता. काय झालं, आज ती बागेत येणार होती पण नेमका माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. बरं बरं घे. द्या ना. आईला यात तर बायको म्हणून सेव आहे. अच्छा. लेका अभि हे पोरगी लेका लय आवडते यार मले. बे ते गोष्ट बरोबर आहे, ते तुला आवडते म्हणून, पण त्यामध्ये असं काय आहे की तिले बी आवडन. तू काहीतरी बन, पहिले लय मोठं शिक, मस्तपैकी डॉक्टर बन, मग पाय ते पोरगी स्वतः त्यापाशी चालून येईल. काहीतरी बन. डॉक्टर इथे 5व्या महिन्याची सोनोग्राफी करून मिळते का? बैताडे याच्याच पाशी याच होतं का तुले? काऊन? त्यावर लाईन मारे ना पहिली. खतम हो गया भैया मॅटर. अरे कुठं चाललाय? पोलीस भरतीची पुस्तक आहे ते, हे काय चाललोय? कारण चौकात बसलो होतो, तुझ्या म्हाताऱ्याने विचारलं काय करतोय रे? म्हणलं पोलीस भरती करतोय. तर तुझं म्हातारा म्हणतंय तू पोलीस झाल्यावर चोऱ्या कोण करणार? वरनं अजून काय म्हणतंय, तुला बघून येणं जाणाऱ्या बाया डोक्यावर पदर घेतात. चांगला का बर चौकात आब्रुगड सांग बर का तुझ्या म्हाताऱ्याला. श्याम नाव घेऊ नको लय. हे तुझ्या म्हाताऱ्याला सांग. हा ठीक आहे, काय काळजी करू नका, येते मी. रुको जरा. काय कुणाचा फोन होता? अहो काय नाही, शेजारणीचा फोन होता. ते नवीन आहेत ना, मग त्यांना साडी नेसता येत नाही. मी जाऊ. सांगलीमध्ये मित्राकडे चाललोय, मी जाऊ. ठीक आहे, या जाऊन. नाही नसते येत मी, नाही जमणार. काय झालं म्हणजे? अगं आता लग्नाला बोल राहिली, मागं साखरपुड्यात तुम्हाला नवऱ्याची किती चव घातली, विसरली का? हा काय चुकलं काय होतं ग त्याचं? अगं दारू सोबत चकण्याला 5-50 रुपये बाहेर जातात, बरोबर का नाही? म्हणून त्यानं केटरिंग मध्ये 2-4 पापड्या काय पिशीत भरले. तुम्ही अख्खा गावभर बोबाटा केला त्याचा. अगं एवढा काटकसर करणार आणि गुन्हा जावाय भेटला असं एखादी किती कौतुक करीती, पण तुला काय जावायचं कौतुकच नाही. हा तू अख्खी गावभर चव घातली त्याची. झाला म्हणतीला काप ना, बोलते ना मी, काय माझी बोलतोय. हा काय नाही येत मी, आणि मला परत फोन बी कर नको. ठेव. तिला म्हण तुझ्या पापडवर नाही चाललं माझं आयुष्य. हा म्हणत पापड चोडले, भाड्या नाही सारी चव घातली. दादा ड्रॉप पडलाय, चल लवकर. हा चल. होय तुम्ही दोघं बहीण भाऊ येत? हा मग काय आलं? वाटत नाही राव. असं कसं काय म्हणतो तू? कमून नाही वाटत? अरे तो असा या अशी कस काय? अरे मी रात्री झालोय, ती दिवस झाली. इकडे रे. तुम्ही तिघ जण आहे का इथं? तुमच्या तिघामधला खंडा कोण येतो चांगला? तुम्हाला दोघांना येतो का? तुला येतो का खंडा? आईला हा बोललो तर खड्डा खांदावा लागेल, त्यापेक्षा इथंच थांबून वेट उचलतो. मला नाही येत का? बरं माझ्या सांगा, चल खाली वाळू पडली, ती 6व्या मधल्यावर नेऊन टाकायची. चल आपल्याला, चल लवकर. क्यों किसी को वफा के बदले. लेकिन 1 सेकंड. मग काय मतदान करून आला का नाही? मतदान करून आलो की आत्ताच आलो. ते ना मतदान करून आलाय सा, पण मतदान दिला कोणाला? मतदान दिलो की ज्यांना मला 2000 रुपये दिलता की नाही, त्या पक्षाला मतदान करून आलो. कुत्रा बाहेर आहे की रे? कितीला आणलाय? कुत्र होय, 5000 रुपये आणलो.
बघा तुमच्यापेक्षा त्या कुत्र्याचीच किंमत जास्त आहे. बरोबर बोललीस बघ, 2000 किंमत आहे यांची.